हाय, हॅलो, नमस्ते. मी वैशू. आज माझ्या ब्लॉगमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करत आहे. आज मला स्पेशल डोसा बनवायचा आहे, कारण की आज संडे आणि मुलं पण घरी. डोसा बनवायला घेतलं की बरीचशी कामं असतात. चटणी, सांबार आणि खोबऱ्याची चटणी. त्यामुळे मी पटकन बेडरूम आवरून घेतला. बेडरूममध्ये पण आज बराच पसारा होता. आरोही खूप लेट उठली म्हणून माझी कामही लेट होत होती. पटकन हॉल आवरून घेतलं आणि वंश आरोहीला आवरायला पाठवलं. त्यानंतर किचनमध्ये गेली. किचनमध्येही सर्व पसारा आवरून घेतला. सकाळची गडबड म्हटली की भरपूर पसारा असतो. मग डाळ मी कुकरला लावून दिली आणि बटाटे उकडून घेतले. पटकन असं सर्व किचन आवरून घेतलं आणि त्यानंतर बटाटे साफ करून घेतले. भरपूर असा कांदा माझ्या बटाट्याच्या चटणीला लागतो म्हणून मला भरपूर कांदे कापायला लागतात. कांदे कापून घेतले आणि छानशी फोडणी देऊन घेतली. माझ्या हाताचा सांबार आणि चटणी आईंना खूप आवडते. म्हणून मला चटणी आणि सांबार बनवायलाही मजा येते. चिकन बटाट्याची चटणी करून घेतली आणि कोथिंबीरने गार्निश करून घेतलं. त्यानंतर वेळ आली सांबार बनवण्याची. तर मी सांबारची सर्व तयारी करून ठेवली होती. माझ्या सांबारमध्ये चिंच, गूळ हे मी नेहमी टाकते. आईंना आणि घरच्यांना माझं सांबार खूप आवडतं म्हणून पटकन सांबारला फोडणी द्यायची तयारी केली. जिरं, मोहरी, कांदा, लसूण, टोमॅटो आणि कोथिंबीर. मी कोथिंबीर कधीही तेलात फ्राय करते. त्याचा स्वाद खूप छान येतो. मग चिंच, गूळ आणि हे सर्व एकत्र करून 2-3 मिनिटे शिजवून घेतले. ते छान मऊ लुसलुशीत शिजल्यानंतर टोमॅटो सॉफ्ट झाल्यानंतर मी त्यात डाळ टाकते. माझं सांबार खूप छान होतं कारण की त्याच्यात चिंच आणि गूळ हे महत्त्वाचे असतात. त्यानंतर डाळ टाकून छानशी अशी फोडणी देऊन घेतली आणि उकळवून घेतलं. छानसं असं माझं सांबार बनून तयार झालं आहे. त्यानंतर मला बनवायची होती खोबऱ्याची चटणी. खोबऱ्याची चटणी बनवायला मला 2 बनवायला लागतात. कारण की वंश तिखट खात नाही. म्हणून एक तिखट आणि एक फिकट अशा दोन्ही चटण्या मला बनवायला लागतात. मग मी पटकन असं चटणीचं सामान तयार करून घेतलं आणि चटणी ग्राइंड करून घेतली. पटापट सर्व कामं करायची होती म्हणून थोडं फास्टच केलं. त्यानंतर छानशी अशी फोडणी दिली. चायनीजच्या दुकानात जसं चायनीजला फ्राय करताना जी फोडणी देतात, त्याला आग लागते, तशी माझ्या फोडणीला आज आग लागली. खूप छान वाटत होतं हे बघून आणि मला ही अशी फोडणी खूप आवडते. छान अशी फोडणी बसते. माझी चटणी तर आज खूपच छान झाली होती. माझी अशी फोडणी बघून वंशला तर खूपच आनंद होतो आणि सारखा म्हणत असतो, "मम्मा परत एकदा कर ना, मम्मा परत एकदा कर ना." तर त्याला अशी फोडणी खूप आवडत असते. तुमचीही फोडणी अशीच होते का? मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि आज तुम्ही संडेला काय स्पेशल बनवलं हेही मला सांगा. छानशी अशी चटणी बनवून घेतली आणि फ्रिजमध्ये ठेवून दिली. कारण की जेवणासाठी भरपूर वेळ बाकी होता. मग आरोहीचा अभ्यास घेतला. छानसा अभ्यास करत होती. आरोहीला क्यूब सॉल्व्ह करायलाही खूप आवडतो. पण अभ्यासाच्या वेळी क्यूब घेऊन बसली म्हणून थोडा ओरडा खाल्ला. आणि आमचे वंशराजे यांना तर अभ्यासाचा भरपूर कंटाळा आहे. ते अभ्यास करायला काहीही मागत नाही. एक्झाम आली 2 दिवसावर, पण वंशला अभ्यास करायची बिलकुल पण इच्छा नाही. म्हणून ओरडल्यावरती नुसतंच बघत राहणं हे त्याचं कामच आहे. त्यानंतर मला करमत नाही म्हणून मी त्या लाजाळूच्या झाडाला वारंवार त्रास देते. माझा मूड ऑफ झाला की मी लाजाळूच्या झाडाचा पण मूड ऑफ करते. मला खूप आवडते हे लाजाळूचं झाड. मला काही टाईमपास नसला की मी हे उद्योग करत असते. आणि आरोहीच्या स्कूलमध्ये एक प्रोजेक्ट सांगितला होता. पॉट एक प्लांट लावायचा पॉटमध्ये. तर तिने तेही खूप छान केलं होतं. तिचा पॉटमध्ये तिने मोहरी टाकली होती. तीही खूप छान अशी ग्रो झाली. खूप सुंदर वाटत होतं ते. त्यानंतर किचनमध्ये जाऊन पटापट क्रिस्पी डोसे बनवून घेतले आणि आरोही व्हिडिओ काढत होती म्हणून मी थोडी स्माईल आणि थोडी ॲक्टिंग करत होती. खूप छान माझा डोसा झाला आणि आरोहीने त्यांना खूप आवडला. तुम्ही बघू शकतात. तर मंडळी तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात हे कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि बरेचसे लोकं व्हिडिओ बघतात, लाईक करत नाही. प्लीज लाईक पण करा. साहेबांनी पण पटकन जेवण करून घेतलं आणि मी नारळ पाणी पिऊन घेतलं. स्टोरिया कंपनीची ही बॉटल आहे. त्यात नारळ पाणी आहे. खूप छान लागतं हे नारळ पाणी.
आणि गार करून पिल्यावरती खूपच आवडतं मला. तर मंडळी तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे नक्की सांगा. बाय बाय. थँक्स फॉर वॉचिंग.